So today we are doing HPLC practical right now. Multi-mill. As you all know, pharmaceutical engineering. Hey everyone, welcome back to the channel guys. The first thing, start speaking. This is the only way that I can improve my speaking English, since I'm an English learner and also first year young pharmacy student. Right now it's 7:30 a.m. and I have to go to college, and I'm going to describing my whole day. So yeah, and I also suggest you guys talk in front of the camera at least 5 minutes and describing your whole day, just like I'm doing. So yeah, let's see the vibe. I don't know, it's already getting late for college. It's and I'm oh god. The morning session is going to be practical and the afternoon session is theory lecture. So yeah, I'm already late. God. If you are, and I'm telling you guys, young pharmacy, especially in pharmaceutics branch, you have to a lot of struggle. And also I have 4 subjects in pharmaceutics branch. I don't know their names, but yeah. Oh god, it's too good. It's 8 a.m. right now and I have to reach 8:30 a.m. before that. So yeah. Oh god, I'm already late. Anyway, I had to buy ticket right now. I don't know what exact going on there. It's आले काय तिथे पण? So today we are doing HPLC practical right now, and yeah. We are doing HPLC practical, as you all know. This is our mobile phase and there is dilution. Then we waiting for this result graph. फाईल मध्ये मेथड मध्ये परत मेथड मधून न्यू मेथड मध्ये जर न्यू सेट करायचं तर आपण सेट केली आहे, सेव्ह झाली आपली. आणि परत ही मेथड सेव्ह करायची असेल तर इथं सेव्ह मधून सेव्ह आपलं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये सेव्ह केली आहे. परत हे कंट्रोल मधून जाऊन डाउनलोड मेथड करायची. परत हे सगळं कॅन्सल, कारण की आता आपली मेथड सेव्ह आहे ना. परत ओपन मध्ये जायचं. स्लो होतं. बघायची नंतर आपली मेथड सेव्ह. आधी हे ओके करायचं, आधी बघायचं आपण जे सेट केले ते आहे का. 250 आहे ना 250 सांगितली होती का? 257 आणि 243. दुसरी बघू, कारण की 2 सेट करायचं मला पण माहित नाही. मग याच्यामध्ये 1 सेट करतात की 2 सेट करते, नंतर चेंज करू शकतो आपण. बघायचं आपलं जे आहे ते. अरे यार, चेंज कसं झालं? सिलेक्ट करणार मेथड जे पण सेव्ह केली ते सिलेक्ट करायचं असेल ना काय तर. बघ इथे दिसतंय मला इथे
असू दे नाही असू दे सगळे कोणती मेथड ते सिलेक्ट करायची. म्हणजे कशाला करणार ओपन झाली नाही. अरे ते आधीची होती ना, जे आधीच ओपन झालं ते आपली सेट झालेली. हे म्हणजे फाईलमध्ये जायचं, फाईलमध्ये मेथड आणि ओपन करायची. त्याच्यामध्ये जे आपलं फोल्डर असेल त्याच्यातून जाऊन आपली मेथड ओपन करायची. मग नंतर बघायचं ह्याच्यामध्ये आपण सेट केलेलं हे 1 मिली पर मिनिट फ्लो, परत 20ची लिमिट ठेवली होती आपण आणि 400 प्रेशर. परत हे इथे सेट केलेलं ते आधीची जुनी होती. कन्फ्युज झालं. हे 257. ते प्रेशर वगैरे कुठलं काय ठेवणार? ते आधीचं सेट म्हणजे सरांनी म्हणजे हे फिक्स ठेवायचं प्रेशर. ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत. हे या 3 गोष्टी चेंज करायच्या नाहीत. आणि जी आपली वेव्हलेंथ असेल ते आपल्या ड्रगनुसार चेंज होणार. कंट्रोलमध्ये जाऊन डाउनलोड मेथड आणि परत आता आपल्याला वॉशिंगसाठी ऑन करायचं. तर इन्स्ट्रुमेंट स्टेटसमध्ये हे राहतं वॉशिंगचं आणि हे राहतं सॅच्युरेशनचं. हे सॅच्युरेशनच्या वेळेस ऑन करायचं. वॉशिंग आता आपल्याला वॉशिंग ऑन करायची आहे. तर हे ऑन. मोबाईल फेजवाले 50-50. वॉशिंग सर काय बोलले नाहीत ना किती वेळ ठेवायची. 20 मिनिटं ठेवू. नंतर सरना विचारतो अजून किती वेळ ठेवायची. हे पण एक्सप्लेन करायचं का. हे आहे वॉशिंगचं सोल्युशन. हे मिथेनॉल HPLC आणि वॉटर HPLC सेम रेशिओमध्ये घ्यायचं. जर तुम्हाला 50 बनवायचं असेल तर 25-25 घ्यायचं. जर 100 बनवायचं असेल तर 50-50. वॉशिंग का करतो आपण कारण की जर आपण एखादं सॅम्पल साधी वेगळे मागच्या वेळेस तुम्ही मोबाईल फेस कोणती वेगळी यूज केली पण त्याच्यानंतर आपण एकदा मागच्या वेळेस वॉशिंग केली होती कारण की सेम मोबाईल फेस होती म्हणून. पण यावेळेस आपण मोबाईल फेस चेंज केली. काय केली मिथेनॉल ॲड केले. त्याच्यामुळं ते समजा मोबाईल फेसचे जे पार्टिकल्स वगैरे राहतात ते आतमध्ये राहू नये किंवा आपल्या पीकमध्ये नंतर प्रॉब्लेमॅटिक होऊ नये म्हणून आपण वॉशिंग देतो. वॉशिंग आपण 30 मिनिट देतो. परत हे राहतं पंप. मग हे पंप केव्हा ऑन करायची याचं पण सॉफ्टवेअर आहे पण ते चालत नाही म्हणून आपण हे मॅन्युअली ओपन करतो. ते ओपन केलं ना की हे जे सॅम्पल येणार आहे मग याच्यामध्ये बबल्स राहतात. जे बबल्स नंतर आपल्याला म्हणजे नंतर प्रॉब्लेम्स होऊ शकतात ना. मग जेव्हा हे ना मॅन्युअली 5 मिनिट ओपन करून ठेवायचं. जेव्हा सॅम्पल येईल ते सॅम्पल रन होत आहे. हे दिसतात का बबल्स. मग नंतर हे 5 मिनिट ऑन करायचं. मग बबल्स निघून जातात. मग सॅम्पल नंतर याच्यातलं जाणार म्हणजे मोबाईल फेज. मग नंतर हे आहे इंजेक्टर. हे आहे लूप. हे 20 मायक्रोलिटरची आहे. जे आपलं इंजेक्शन राहतं सिरिंज राहते ते 50 मायक्रोलिटरची असते. जेव्हा आपण इंजेक्ट करतो 3 वेळेस इंजेक्ट करायचं. ती 50ची असते तरी पण आपल्या पूर्ण इंजेक्शनमध्ये येत नाही ना. मग जे एक्स्ट्राचं राहतं हे फक्त 20 मायक्रोलिटर घेतं. एक्स्ट्राचं राहतं ना ते याच्यामध्ये आउट होऊन जातं. किती केलं तरी. हां जेव्हा सॅम्पल आपण इंजेक्ट करतो तेव्हा लोड पोझिशनमध्ये ठेवायचं आणि एकदा इंजेक्ट केलं की नंतर मग पुन्हा हे सॅम्पल जेव्हा आपण ह्याच्यात हे करतो तेव्हा इंजेक्ट पोझिशनमध्ये. मग नंतर हेच जे आपलं सॅम्पल आहे ते कॉलममध्ये जातं. मग इल्यूट होतं आणि इथं खाली डिटेक्टर आहे UV डिटेक्टर आहे. मग नंतर जे पीक येतं ते. So this is our HPLC practical right now and this is our 3rd time. We didn't get last practical test, so yeah. How to prepare dilution in 200 microgram per ml. For concentration of your stock solution volume you want prepare. तर C1 V1 मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे आपल्याला 200 मायक्रोग्राम पर ml दिलेलं आहे ना. तर आपल्याला C2 काढायचं आहे आणि वॉल्यूम तर ऑलरेडी दिलेले आहे 200. फायनल कॉन्सन्ट्रेशन आपलं 200 आहे. तर 1 मिनिट बघूया. हे तर माहिती आहे ना 1000. थांब ना 1 मिनिट तुला तेच पहिले ते तो क्वेश्चन बघ. प्रिपेअर 10 ml ऑफ 200 मायक्रोग्राम पर ml. C1 किती आहे 1000 तर ऑलरेडी असते. C2 200 आपल्याला काढायचं आहे. तर वॉल्यूम आपल्याला
10 ml मध्ये बनवावं लागेल. तर 2 ml साठी 1 मायक्रोग्राम पर ml. कळलं का तुला? आपल्याला स्टॉक सोल्युशन करायचं ना की डायल्युशन ब्रो. काय म्हणू? हाऊ टू प्रिपेअर स्टॉक सोल्युशन ऑफ 200 ml per ml. हाऊ टू प्रिपेअर स्टॉक सोल्युशन ऑफ 200 मायक्रोग्राम UG करो बड़ा सॉरी UG पर ml. हां तर आपल्याला 200 मायक्रोग्राम पर mlचं बनवायचं. तर ऑलरेडी 10 यू वॉन्ट 0.02 बरोबर आहे ना बघ. 200 मायक्रोग्राम पर ml म्हणजे 0.02 mg पर ml हे लक्षात ठेव. 0.2 फॉर एक्झाम्पल 500 जरी असेल ना तरी मग 0.5 mg पर mlच येणार. मग फॉर एव्हरी 1 ml यू नीड 0.2 मायक्रोग्राम. तर मग आपल्याला 10 ml मध्ये बनवावं लागणार आहे. तर C1 C2 नाही त्यांनी सोल्युशन दिलं की आपल्याला किती mlचं बनवायचं आहे. हे बघ हाऊ मच फायनल वॉल्यूम, आपल्याला फायनल वॉल्यूम किती बनायचं ते. मग आपण ऑलरेडी दिलेलं आहे 10, 20, 40, 60, 80 हे दिलेलं आहे. तर मग फॉर एव्हरी 1 ml यू नीड 0.2. अरे बाळा ऐक, 200 UG पर mlचं आपलं स्टॉक सोल्युशन प्रिपेअर करायचं. बट ते आपलं स्टॉक सोल्युशन किती लागतं ते विचारत आहे. आपण किती 200 ml बनवत आहे आपण स्टॉक सोल्युशन. ठीक आहे. मग हा काय बोलत आहे की 10 mlचं बनवायचं आहे की 25 mlचं बनवायचं आहे की 100 mlचं बनवायचं आहे. बरं आपल्याला 100 mlचं जर बनवायचं आहे तर 0.2 ml इंटू 100 म्हणजे 20 mg. आता आपल्याला 200 mlचं बनवायचं आहे ना म्हणजे 0.2 ml इंटू 100 किती होते हे. 200 का किती 100 कर ना ब्रो. हे बघ 0.2 mg पर ml इंटू 100 करते ते. तर पुढे 20 mg होते. अरे मी 100 ml साठी केलं आहे ना हे. आपल्याला 200 ml साठी पाहिजे. मग असं काट करत मग तुला मायक्रो mg पर कर मग 200 ml बंद कर ना. नाही How to prepare 200 ml of stock solution. This is how we confuse when it's come to calculation. 200 mg per ml. अच्छा हे बघ 200 ml आपल्याला बनवायचं आहे आणि 200 UG पर ml सोल्युशन 200 microgram per ml. To prepare 200 ml of 200 microgram per ml stock solution. हे बघ 200 UG पर ml इज इक्वल्स टू 0.2 mg पर ml. ठीक आहे. हां एवढं लक्षात ठेव. कधी पण जर मायक्रो जर आलं ना तर 0.2 येणार. जर 200 आलं आणि जर 2000 आलं तर 0.0 विचार मास किती आहे 0.04. आपण पॅरासिटामॉल जे घेतलं ना ते प्राईस सांगायला आपल्याला आन्सर आपण करायची बी गरज नाही. प्राईस सांगायला आपण कसं 10 mg घेतलं ना पॅरासिटामॉल नाही 0.01 ग्राम घेतलं पॅरासिटामॉल इन 50 ml. तर टोटल किती झालं 200 मायक्रोग्राम पर ml झालं ना. मग हे ऐक ना जर आपण 0.04 जरी घेतलं असतं ग्राम तर ते पण 200च बनलं असतं ना. स्टॉक सोल्युशन 200 ml बनवायचं आहे आणि 200 UG पर mlचं बनवायचं आहे. मला 200 ml म्हणजे 200 UG पर ml येते. तर मग 12 UG पर ml हे काय झालं आहे. आता ते कसं आणायचं आपल्याला 10 mg पॅरासिटामॉल 50 ml आपल्या मोबाईल फोनमध्ये करायचं. आपल्याला डायरेक्ट This section is dilation and this one is compression. Let's get in. Let's see. Oh, tablet punching machine here and double cone blender, octagonal blender, and this one is where is name on it. Let me see guys. I didn't see name in this machine. Oh yeah, on that side. Any Vibro C4. And yeah, next go to the
Indus Biotech Lab. My god. We are in the lab and this is capsule filling machine. This one is storage vessel. And this one is where is multi-mill. Multi-mill. And this one is fluid bed dryer, as you all know, pharmaceutical engineering subject. And this is capsule infection and polishing machine. Yeah, it's cool here. Our face, my face, I don't know what is this. Fluid bed equipment. Procedure, fluid bed dryer. Yeah, it's cool college. So yeah, I'm finally completed practical, lecture and everything. It's 4 p.m. right now and I'm heading back to my room. You know guys, what was the best thing today? That our lecture was cancelled. This is one of the good news. Like, I can't express my happiness when I try to speak in English. So sometimes my brain was cold. I don't know why. Maybe I'm not practiced, as you all know, since I'm an English learner. But yeah, this is only for today. Till then, keep hard working. And yeah, this is only for today. See you in the another vlog, guys. So yeah, bye bye.